श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुलगी ही कोणत्या घरामध्ये जन्म घेते आणि भगवान विष्णू तसेच भगवान ब्रह्मदेव हे मुलीला कुठल्या घरामध्ये जन्म देतात. म्हणजेच ज्या घरामध्ये मुलीचे पालनपोषण नीट होईल अशा घरामध्ये मुलीचा जन्म होतो. जे लोक पुण्यवान असतात त्यांच्या घरामध्ये मुलीचा जन्म होतो. जे लोक स्त्रियांचा मान सन्मान करतात अशा घरामध्ये मुलींचा जन्म होतो. त्यांना त्याचे सुख मिळते. नाहीतर कित्येक लोक असतात जे मुलीचा इच्छा असतानासुद्धा त्यांना मुली होत नाहीत, मुलंच होतात. त्यामुळं ज्यांच्या घरामध्ये पुण्याई असते, थोरा मोठ्या महापुरुषांचे आशीर्वाद असते, पूर्वजांचे आशीर्वाद असते, तसे धर्मशास्त्राचे ते जाणते असतात, तसे धर्मानुसार जे वागतात अशा निष्ठावंत लोकांच्या घरी मुलीचा जन्म होत असतो. त्यामुळं आपणसुद्धा निष्ठावंतपणे राहिलं पाहिजे. हिंदू धर्मानुसार सांगितलं जातं की मुलीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. त्यामुळं भगवान विष्णू देखील सांगतात की मुलगी ही माझ्या लक्ष्मीप्रमाणे आहे. तिचा तुम्ही संगोपन करताना नीट करा. तिला विचार चांगले द्या, चांगली वागणूक द्या. ज्याप्रमाणे तुम्ही मुलांना वागणूक देता त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही मुलींना वागणूक द्या. तुम्ही मुलगा आणि मुलीमध्ये भेद कधीच करू नका. यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये निश्चितच चांगले दिवस येणार आहेत. कित्येक लोक मुलीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानतात. त्यानंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर कित्येक लोक मुलाप्रमाणे तिला वागणूक देतात. तिच्या जन्माच्या वेळी तिचे लाडपाड करतात, तसेच तिच्या इच्छा पूर्ण करतात. पण काही लोक मुलीचा जन्म झाल्यानंतर वाईट मानतात, मुलीचा हेवा करतात, तिला कष्ट देतात आणि मुलगी ही फक्त आणि फक्त बोज मानतात. आपल्यावरती बोज आहे असे मानतात. कारण की असे लोक नेहमी भगवंताच्या कृपेचे धनी होत नाहीत. त्यांना भगवंताची अवकृपाच होते. त्यामुळं आपण मुलींचा सदा मान सन्मान केला पाहिजे. त्यांना नीट संगोपन केले पाहिजे. त्यांचे विचार जपले पाहिजे. मुलामुलींमध्ये भेद कधीच केला नाही पाहिजे. आपल्या घरातील ज्या स्त्रिया असतील, तसेच जे आई असतील, वृद्ध स्त्रिया असतील, त्यांचासुद्धा आपण मान सन्मान नेहमी करायला हवा. मुलगी झाल्यानंतर आपण मुलामध्ये आणि मुलीमध्ये कधीच भेद करायचा नाही. त्यामुळे भगवंतसुद्धा हे नेहमी पाहत असतात की जे लोक मुलींचे पालनपोषण करू शकतात ते अशा घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन भगवान विष्णू ब्रह्मदेव करत असतात. आपल्या हिंदू धर्मातील धर्मशास्त्रामध्ये सुद्धा सांगितले आहे, जर अंत्यसंस्काराच्या वेळी मुलगा नसेल, जवळ नसेल किंवा मुलं नसतील तर मुलगी असेल तर मुलगीसुद्धा अंत्यसंस्कार म्हणजेच पिंडदान करू शकते. यामुळं आपल्या धर्मामध्ये मुलीला हे उच्च दर्जाचे स्थान दिलेले आहे. त्यामुळं आपणसुद्धा आपल्या मुलीला तिच्या हक्क दिला पाहिजे. मुलींना चांगली वागणूक दिली पाहिजे. नेहमी मुलींचा जेवढा तुम्ही लाडपाड करताल ते सुद्धा चांगले आहे. एकदा स्वामी विवेकानंद वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी चालले होते. दर्शनासाठी चालले असताना त्यांना पायऱ्या चढत होते. तर त्यांनी पाहिले की एक मुलगी एका कष्टकरी बापाच्या खांद्यावरती बसून तिचा बाप चालत होता. स्वामींना त्यांची करुणा आली. त्यांनी त्या शेतकरी बापाला विचारले, दादा, मी तुमच्या मुलीला घेऊ का माझ्या खांद्यावरती? तर त्याच्या बापांनी स्वामी विवेकानंदांना असे उत्तर दिले की मुलीचा कधीच बोज समजायचा नसतो. मुलीचे वजन आपल्याला कधीच नसते. मुलगी आपल्याला कधीच जड नसते. मी स्वतः तिला वरती देवीच्या दरबारात घेऊन जाईल. मला हिचा कधीच बोज नाही आणि भविष्यातही हिचा बोज मला कधीच असणार नाही. हे पाहून स्वामी विवेकानंद अतिशय खुश झाले. तर हे बघा, बाप आपल्या लेकीचं बोज कधीच समजत नाही. त्यामुळं भगवानसुद्धा अशा घरांमध्ये मुलींचा जन्म देतात की जे बाप आपल्या मुलीचा बोज कधीच समजत नाही. तसेच एकदा एक मुलगी आणि तिचे वडील रस्त्याने जात होते.
तर त्याच्या रस्त्यामध्ये त्या मुलीच्या बापाला त्याचा मित्र भेटतो आणि म्हणतो, काय चालले, कसा आहेस? तो म्हणतो, ठीक आहे. तो म्हणतो, तुझे कसे आहे? तो म्हणतो, माझेही ठीक आहे, मला 2 मुलं आहेत आणि मी सुखी आहे. त्यानंतर तो दुसरा बाप म्हणतो, मला 1 मुलगी आहे. तो म्हणतो, ठीक आहे, तू धन्य आहेस, तुला मुलगी झाली. मला मुलगी हवी होती पण मला मुलगी झाली नाही. हे बघून मुलगी म्हणते, मुलगी ही अशा घरामध्ये जन्माला येते दादा की तुम्ही जे मुलींचा संगोपन करू शकतात, जे मुलींमध्ये आणि मुलांमध्ये भेद कधीच करत नाही, अशा घरांमध्ये मुलगी नेहमी जन्माला येत असते. एकदा स्वामी समर्थ एका शेतात बसले होते, झाडाखाली बसले होते. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यांनी पाहिले की एक कष्टकरी आपल्या मुलीला खांद्यावरती घेऊन चालला होता. भर ऊन होते. हे पाहून श्री स्वामी समर्थांना करुणा आली. त्यांनी म्हटले, दादा, शेतकरी दादा, तुम्ही जरासं या झाडाखाली बसता का? कारण की ऊन फार आहे, पाणी घ्या आणि नंतर पुढे जा. दादाने सांगितलं, नाही, माझ्या मुलीला लवकर घरी जायचे आहे, त्यामुळं तिची ही इच्छा आहे, त्यामुळं मी आता विश्रांती करू शकत नाही. तिला तिच्या आईला भेटण्याची इच्छा आहे, आता मी उशीर करू शकत नाही. स्वामी समर्थ, स्वामी विवेकानंद यांनासुद्धा वाटले की बघा, मुलींचा बोज हा कधीच वडिलांना नसतो, हे त्यांनी ह्या उदाहरणामधून त्यांना जाणवले. त्यामुळं मुलगी ही माता लक्ष्मीचे स्वरूप आहे. आपल्या अनेक ग्रंथामध्ये, गरुड पुराणमध्ये सुद्धा सांगितले आहे की मुलगी ही माता लक्ष्मीचे स्वरूप आहे. तिचा तुम्ही अनादर कधीच करू नका, तिला चांगले वागवा, तिचा अपमान करू नका, मुलामुलीमध्ये भेद कधीच करू नका. जाता जाता एवढेच सांगेन की तुम्ही आपल्या मुलीची प्रत्येक इच्छा पूर्ण करा, तिला चांगले संस्कार द्या. तुमच्या अंतसमयी तुम्हाला फक्त आणि फक्त तुमची मुलगीच जवळ, फक्त आणि फक्त तुमची मुलगीच तुमची सेवा करणार आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.